नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवकांचे प्रेरणास्थान वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सरांना अभिवादन. 38व्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपणाचा संकल्प. जैन समाजाला लाभलेले दुर्मिळ रत्न, व्यसनमुक्तीचे जनक आणि संयमाचे महामेरू वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सर यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त ऐतवडे बुद्रुक येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जैन मंदिरात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सरांची पुण्यतिथी दरवर्षी धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. यासाठी सन्मती संस्कार मंचच्या संघटिकांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन सीमेवर देशसेवेसाठी कार्यरत असलेले जवान पंकज पाटील यांनी केले. पंकज पाटील म्हणाले, कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने गावातील 30हून अधिक वीर जवान सीमेवर देशसेवा बजावत आहेत. या जवानांच्या आई वडिलांचा सन्मती संस्कार मंचच्या माध्यमातून सन्मान केला जातो. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सरांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्याचे भाग्य मला लाभले, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी पंकज पाटील, सातगोंडा पाटील व सचिन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुमन पाटील, प्रतिभा कागवाडे व पल्लवी पाटील यांच्या हस्ते जैन मंदिरात वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी 5 वेळा नमोकार महामंत्राचे पठण करण्यात आले. कार्यक्रमात सन्मती संस्कार मंचचे संघटक सचिन पाटील, अजित पाटील, अशोक पाटील, माजी मुख्याध्यापिका सुमन पाटील, पल्लवी पाटील, मंदिर कमिटीच्या शीतल पाटील, कुमार कागवाडे, सुरेश कागवाडे, पंकज पाटील, अशोक आवटी, सातगोंडा पाटील, प्रदीप फल्ले यांच्यासह संघटक, संघटिका व श्रावक श्राविका उपस्थित होते. सन्मतीचे संघटक मनोहर चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. अरविंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अभय चौगले यांनी आभार मानले. जैन समाजाचं दैवत आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी असं कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे धर्मानुरागी वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सर. बाबासाहेब कुचनुरे सरांनी आपलं अवघं 34 ते 35 वर्षाचं आयुष्य समाजाच्या हितासाठी समर्पित केलं. हे करत असताना सुमारे 10,000 युवक व्यसनमुक्त करून गावागावात एक युवा फळी तयार केली आणि या युवा फळीच्या माध्यमातून आज अखेर मग वीर सेवा दल असो, सन्मती संस्कार मंच असो, अशा अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सरांचे पटशिष्य अगदी गावागावात विखुरलेले आहेत आणि ते पटशिष्य समाजाभिमुख नेतृत्व आज अखेर करत आहेत. बाबासाहेबांचा विचार आणि शांतीसागर महाराजांचा आशीर्वाद ह्या दोन्ही गोष्टी आत्मसात करत विविध क्षेत्रात हे बाबासाहेबांचे पटशिष्य आज समाजाभिमुख नेतृत्व करत असताना त्यांना समाजात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि हा सामना करत असताना अनेक युवक त्या बाबासाहेबांच्या पटशिष्यांनी अनेक युवक घडवण्याचा आज अखेर प्रयत्न सुरू ठेवला आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराचे सातत्य आजही तळागाळात जाऊन सन्मती संस्कार मंचचे संस्थापक धर्मानुरागी सुरेश चौगले सर आणि त्यांची टीम करत आहे. खरोखर या समाजात आता व्यसनमुक्त तरुण हा राष्ट्राचा आधार आहे आणि तो बनणं गरजेचं आहे. आणि आज बाबासाहेबांची 38वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या माध्यमातून शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात बाबासाहेबांच्या मूर्तीचे प्रतिमेचे पूजन केलं आणि पूजनानंतर नमोकार महामंत्राचा जप केला आणि यासाठी महिला ट्रस्टीचे पदाधिकारी, सन्मती संस्कार मंचचे संघटक आणि श्रावक श्राविका एकत्र येऊन हा नमोकार महामंत्राचा जप केला. जप
झाल्यानंतर त्यांची स्मृती जिवंत राहावी या उद्देशानं सन्मती संस्कार मंचच्या माध्यमातून ऐतोडे बुद्रुक येथील सुनील देवगोंडा पाटील, सतीश देवगोंडा पाटील यांच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड लावून आम्ही त्यांच्या स्मृती जपत आहोत. गेले अनेक वर्ष सन्मतीच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, निर्व्यसनी विद्यार्थी, युवा पिढी घडवण्यासाठी आमची ही सगळी टीम अथक प्रयत्न करत असते. आणि या ठिकाणी आज बाबासाहेबांची 38वी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी निमित्त आम्ही सर्वांनी, मग आमच्या ट्रस्टीचे शीतल पाटील असतील, आमचे सन्मती संस्कार मंचचे संघटक अजित पाटील असतील, आमचे आता सीमेवर काम करणारे सैनिक असतील, पंकज पाटील असतील आणि सातगोंडा पाटील असतील. सातगोंडा पाटील तर हे बाबासाहेबांचे खरे पट्टशिष्य, त्यांनी आज आवर्जून येऊन या झाडासाठी योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या सन्मती संस्कार मंचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे संघटक असून ते आता कार्यरत मुंबईत आहेत, त्यांचे वडील अशोक आवटी, त्याचबरोबर सन्मतीचे संघटक सचिन पाटील यांच्यासह सर्व संघटक या ठिकाणी येऊन आम्ही एक त्या बाबासाहेबांच्या विचारांचा एक वारसा समाजात रुजावा आणि त्यांचे विचाराचे सातत्य इथून पुढे राहावे यासाठी आम्ही आज एक आंब्याचं रोप लावून त्याचं संवर्धन करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. आणि या निमित्ताने बाबासाहेबांना आम्ही सर्वांना वंदन करतो. आणि अशाच पद्धतीचं बाबासाहेबांच्या पटशिष्यांनी गावागावात जाऊन अनेक युवक घडवावेत आणि हे घडवत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी आपोआप भगवंत बाजूला सारेल एवढंच बोलून मी बाबासाहेबांना अभिवादन करतो. जय जिनेंद्र. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.